सरकारने 10% सांगितलं दिलं किंवा त्यांना कोणी मागितलंय का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। संविधानिक आरक्षण जे आहे, जे टिकणारं आरक्षण आहे, ते पाटील मागतायत। या अगोदर 10% दिलं गेलं होतं, त्याच्यानंतर 10% दिलं गेलं, आता पुन्हा तिसऱ्यांदा 10% दिलं गेलं। परंतु ते संविधानिक नाही, ते टिकत नाही, ते कायद्याच्या चौकटीत बसत नाही, म्हणून ती मागणी मराठा समाजाने कधी केलीच नाही। राजकारण, समाजकारण आणि मराठ्यांचं आरक्षण या तिन्ही प्रश्नाला एकत्रित करून चालणार नाही। त्यामुळे प्रतिसाद कमी जास्त अधिक प्रमाण असं काही प्रमाणच नाहीये। पाटील बोले दल हाले अशी गोष्ट मराठा समाजाच्या बाबतीत झालेली आहे। काय सांगाल एकंदरीत आंतरवाली सराटी या ठिकाणी तुम्ही आलात, या अगोदरचे उपोषण जरांगे पाटलांनी वैयक्तिक केले होते, हे उपोषण मात्र सामूहिक असणार आहे, काय बदल दिसतोय, काय कसा प्रतिसाद येतो? प्रतिसाद प्रत्येक वेळेसच्या पेक्षाही खूप चांगला प्रतिसाद आहे आणि पाटलांनी जो निर्णय घेतलाय तो समाजमान्य निर्णय असतो, समाजाला विचारून घेतलेला निर्णय असतो। त्यामुळे प्रतिसाद कमी जास्त अधिक प्रमाण असं काही प्रमाणच नाहीये। 6 कोटी जनतेनं ठरवलेलं लक्ष्य आहे। पाटील बोले दल हाले अशी गोष्ट मराठा समाजाच्या बाबतीत झालेली आहे। पण काही जण म्हणतात की मग निवडणुकीमध्ये दिसलं नाही किंवा त्यानंतर हवा कमी झाली। राजकारण, समाजकारण आणि मराठ्यांचं आरक्षण या तिन्ही प्रश्नाला एकत्रित करून चालणार नाही। राजकारण हा भाग वेगळा करून पाटलांनी त्याच दिवशी सांगितलं, ज्या दिवशी उमेदवार द्यायचे नाही त्या दिवशी, की आपण जोपर्यंत गोळाबेरीज करत नाही कुठल्याही एका समाजावरती राजकारण होऊ शकत नाही। त्यामुळे जोपर्यंत आपल्या बाजूला भक्कमपणे 1, 2, 3, 4 समाज असे एकत्रित येत नाही तोपर्यंत राजकारण मराठ्यांच्या एकट्या झेंड्याखाली होऊ शकत नाही। पाटलांनी त्याच दिवशी आपल्याला स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे समाजकारणाचा हा लढा, राजकारणाचा जो लढा आहे तो फार वेगळा आहे आणि राजकारणाचा लढा ही वेगळी आहे। जर आपण पाहिलं तर जरांगे पाटलांचे 7वं उपोषण असणार, सरकारचा दखल गेला 7वं उपोषण। आता पाटलांचा आरक्षणाचा आणि उपोषण हे अनंत काळापासून चालत आलेली गोष्ट आहे। त्यामुळं हा लढा 100% यशस्वी होणार आहे आणि सरकारला नमती भूमिका घेऊन मराठ्यांना आरक्षण द्यावंच लागणार आहे। गेल्या वर्षी 26 जानेवारीच्या दिवशी जो अध्यादेश काढलेला आहे तो उद्याच्या 26 जानेवारीला तरी किमान शासनाने लागू करावा, ही सकल मराठा समाजाची, अखंड महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची अपेक्षा आहे। सरकार जे सांगतंय 10% आरक्षण दिलंय, त्याचा काही परिणाम होतो का? सरकारने 10% सांगितलं दिलं किंवा त्यांना कोणी मागितलंय का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। संविधानिक आरक्षण जे आहे, जे टिकणारं आरक्षण आहे, ते पाटील मागतायत आणि तेच आरक्षण मराठ्यांना कायमस्वरूपी टिकून राहू शकतं। या अगोदर 10% दिलं गेलं होतं, त्याच्यानंतर 10% दिलं गेलं, आता पुन्हा तिसऱ्यांदा 10% दिलं गेलं। परंतु ते संविधानिक नाही, ते टिकत नाही, ते कायद्याच्या चौकटीत बसत नाही, म्हणून ती मागणी मराठा समाजाने कधी केलीच नाही आणि ती मागणी असू शकत नाही, त्याचा आणि याचं कम्पेअर होऊ शकत नाही। मग आता ही मागणी यावेळेस पूर्ण होईल? 100% शासनाला ती मागणी मान्यच करावं लागेल आणि ज्याला कुणालाही, तुम्ही राजकारणाचा विषय काढलाय म्हणून सांगतोय, की ज्याला कुणाला द्यायचं त्याला भरभरून दिले मराठा समाजानं। पाटील नेहमीच सांगत असतात की आम्ही सगळ्यांना भरभरून दिलेलं आहे, आता आम्ही मागतोय तर आम्हाला द्यायला काय हरकत आहे।